सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. किती ऊन झाले बघा, 10-10:30 होत आले, पण ऊन खूप वाढलेलं आहे. तिकडे मामा 2 आजी आलेले आहेत गवार तोडायला. तिकडे त्यांना दाखवून आलेत आणि हे गडी चाललेत, कारण घेवडा काढायचा आहे. घेवड्याचं सगळं फाउंडेशन काढून टाकायचं आहे. त्याच्यामुळे आज गडी आलेले आहेत कामाला, कारण रान लवकरच हे नीट करायचं आहे. कारण परत महिन्यातच पाऊस चालू होईल. उडीद वगैरे पेरायचा, काय जे पेरायचं असेल ते रान आधी तयार करावं लागणार आहे. मग ते तारा लाकडं वगैरे काढावी लागणार. त्याच्यासाठी आज आलेले आहेत गडी. आणि 2 मावश्या पण आलेल्या आहेत. आज दुसऱ्या मावश्या आल्यात गवार तोडायला. मामांची चालू आहे घाई तिकडून चालले, त्यांना विळा द्यायचा आहे. मामांना थोडं कार्यक्रमाला पण जायचं आहे. आणि ह्या काकड्या आता चिरून टाकायच्या सगळ्या शेळ्यांना. स्वयंपाक झाला आहे माझा, चपात्या बनवायच्या राहिल्यात फक्त. थोडी वांग्याची भाजी, शेवग्याची शेंग बनवली आहे, भाकरी बनवल्यात. मामा जेवण करून गेलेत. आणि ही जी आली आहे का पाठ, आता हिला एकटीच राहिली आहे पिल्लू व्हायचं. लवकरच तिला पिल्लू होईल. आणि ह्यांना मी आता टाकणार आहे बुसकट. हिचं बुसकट, तुरीचं बुसकट टाकणार, पाणी भरून ठेवणार, म्हणजे ह्यांचं काम होतं आहे. तर चला दाखवते स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे ते. गाईंना नेऊन बांधायचं आहे. मामांच्या मागं बरीच कामं आहेत. मामा सकाळी जाऊन भाजीला घेऊन आलेत वांगी वगैरे. गाई पण उन्हात आहेत बघतायत इकडे सगळे. त्यांनी पाणी घ्यायचं, पाण्यात ठेवायची वांगी. एका ह्याच्यात पाणी घे. तन्वी चिरतीये वांगी. पीठ भिजवून ठेवलं इकडे. छान असं चपातीसाठी पीठ भिजवले. भाकरी झाल्यात माझ्या बनवून. भाकरी काही जास्त बनवायच्या नाही आहेत. आणि नवीन ज्वारीच्या भाकरी बघा थोड्याशा काळसर दिसत आहेत. त्याच्यामुळे आता काय करावं लागणार आहे, ज्वारी धुवून टाकावी लागणार आहे. कारण काणीकवळी ज्वारीमध्ये आहे. इकडे ठेसा बनवला आहे मी. थोडंसं घातलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि मामांनी इकडे छान अशी वांगी आणलेली आहेत. थोडंसं आमच्याकडे आहे रात्री कार्यक्रम. काय कार्यक्रम आहे तुम्हाला लवकरच सांगेल. तर वांगी कशी आहेत मला नक्की सांगा. ही वांगी आता छान मी भरून बनवणार आहे. हे बघा मस्त अशी वांगी आहेत. ताजी ताजी छोटी 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 वांगी आहेत. खूप सारी वांगी. एवढी सारी वांगी कितीला आणलीत मामांनी? 60 रुपयाला आणलीत आहे ना. तर 60 रुपयाला दिली आहेत. तर सुकं वांगं बनवायचं संध्याकाळी, छान असं शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. तर आता मला थोडंसं सुकं वांगं बनवावं. शेवग्याची शेंग बनवली पातळ. मी पण चाकू लागेल ना, तर मी पण जाणार आहे हे करायला. ज्या मावशी आलेत गवार तोडायला तिकडे जाणार आहे मी पण, थोडं काम आवरून. तर इकडे दाखवते मी तुम्हाला. शेवग्याची शेंग छान अशी आरावरती शिजली. आता खाली उतरून ठेवणार आहे. बघा मस्त अशी शेवग्याची शेंग, टमॅटो, लसूण, अजून कढीपत्ता, जिरी मोहरीची फोडणी आणि येसराची बनवलेली आहे शेवग्याची शेंग. छान अशी शेंग आरावरती उकळती आहे. हे बघा मस्त असा आर पडलाय आणि छान शिजलेली आहे. चवीला खूप छान अशा ह्या शेंगा आहेत. आता मी बनवणार आहे वांग्याची भाजी. आणि हा सगळा पसारा आवरून मी जाणार आहे नंतर रानात. मग बाकीचं तन्वी बघेल कामं. हे काकड्या वगैरे चिरून टाकेन नंतर शेळ्यांना, कारण उशीर होणार. मग संध्याकाळी मला लवकर लागायचं आहे स्वयंपाकाला कार्यक्रमाच्या. तर कशी वाटली शेंग्याची भाजी गावाकडची, ही वांगी, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला दाखवते मी तुम्हाला नंतर. गवारीमध्ये गेल्यावर मावशी आलेल्या आहेत. गवार केवढी तोडली आहे ती.